आज आहे ना आपण सोलापुरी पद्धतीची माझ्या आजी पणजीच्या हाताची मुगाच्या पेंडपाल्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चवीला एकच नंबर लागणारी ही रेसिपी आहे। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेज रेसिपी मध्ये आपल्या सर्व आज आपण करणार आहोत हिरव्या मुगाचा पेंडपाला। माझी आजी पणजी अशा पद्धतीचा पेंडपाला करायच्या, त्याच पद्धतीचा मी आज पेंडपाला करून तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी एक वाटीभर हिरवे मूग घेतले आहेत। तर इथे बघू शकता साल न काढलेले हिरवे मूग आहेत हे। आणि आपण त्यासाठी लागणारे साहित्य एक कांदा, एक टोमॅटो, एक चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत। कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत इथे मी, आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। सर्वात पहिल्यांदा आपण मूग हे भाजून घेणार आहोत। मुगाचा रंग बदलेपर्यंत मूग भाजून घ्यायचे आहेत। पहिला कसा चुलीवर स्वयंपाक केला जायचा आणि अशा पद्धतीची मुगाची भाजी आमची आजी करायची। तर इथे बघू शकता आपल्या मुगाचा रंग बदलला आहे, लालसर असा दिसत आहे मुगाचा रंग। तर आपण गॅस आता बंद करून घेणार आहोत आणि मूग भाजण्यासाठी इथे साधारण 5 मिनिटं तरी लागले आहेत, 5 ते 6 मिनिटं। मूग भाजत असताना गॅस लो असा ठेवायचा आहे। भाजून घेतलेले हिरवे मूग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आपण मग कुकरला हे मूग शिजवून घ्यायचे। तर इथे मी कुकरच्या भांड्यात मूग घालून घेतले आहे आणि एक टोमॅटो मी चिरून घेतले आहे। टोमॅटोचे मोठे काप केले आहेत आणि 1 वाटी मूग शिजण्यासाठी इथे 3 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपण 3 शिट्ट्या गॅसवर काढून घेणार आहोत। मूग आपले मऊसूत शिजले पाहिजेत। तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबरीने मिरच्याही हाताने तोडून घालून घेणार आहोत। मिरच्या इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तुम्हाला जर कमी तिखट हवे असेल तर मिरच्या कमी सुद्धा करू शकता। मिरच्या घातल्यानंतर आपण जिरे यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्सरला अशी ओबडधोबड पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी मी पेस्ट केली नाही, अगदी जाडसर अशी पेस्ट तयार केली आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची हवाही गेली आहे। तर इथे बघू शकता 3 वाटी पाणी घातलेलं पाणी आपलं आटलं आहे। तर इथे थोडासा ओलावा राहिला आहे आणि मूग आपले छान मऊसूत असे शिजले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मूग शिजवताना इथे आपण 3 वाटी पाणी घालून घेतलं होतं, तर आपलं इथे पाणी थोडंसं आटलं आहे। तर इथे बघू शकता मी पुन्हा एकदा 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर इथे कढई ठेवली आहे आणि कढई आपली गरम होण्यासाठी ठेवली आहे। गॅस इथे मी मोठा ठेवला आहे, तेल आपलं छान तापलं आहे। त्यामध्ये मी 4 चमचे एवढे तेल घालून घेतले आहे आणि त्यानंतर मोहरी घालून घेतली आहे। मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालून घ्यायचे। जिरे घालून घेतले की इथे 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या इथे ठेचून घालायचे आहे। लसूण घातल्याने आपलं जे मुगाचा पेंडपाला असतो त्याला चव छान येते, अतिशय छान येते चव। आणि मग इथे आपण कढीपत्ता, हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। कांदा आपला छान हलकासा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तसंच लसूण देखील हलकंसं गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत त्यानंतरच आपण इथे कांदा घालून घेणार आहोत। तर इथे कांदा देखील आपण छान असं परतवून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये मीठ थोडंसं टाकून घ्यायचं आहे, कारण की कांदा आपला पटकन नरम होतो। आणि इथे आपण मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण ते देखील आपण इथे घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे छान असं परतवून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत। हळद घालून घेतल्यानंतर देखील छान असं परतवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता खूप अतिशय खमंग असा सुवास येत आहे मसाल्याचा। तर इथे सर्व मसाले परतल्यानंतर आपण त्यानंतर हिरवे मूग घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी छान रंग देखील आता मुगाचा दिसत आहे। तर पूर्वी माझी आजी
चुलीवर पातेल्यामध्ये हे मूग शिजवून करायची, तर आपल्याला इथे थोडासा वेळ कमी असल्यामुळे इथे मी कुकरला लावून शिजवून घेतले आहेत. आणि इथे मस्त आपले मुगाचा पेंडपाला तयार झाला आहे. तर मी वरून इथे कोथिंबीर पेस्ट घालून घेतली आहे आणि इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि छान याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला मुगाचा पेंडपाला तयार झाला आहे. म्हणजेच माझ्या आजी पणजीच्या हाताचा इथे मी मुगाचा पेंडपाला तयार करून घेतला आहे. तर आपण इथे 5 मिनटं झाकण लावून मुगाचा पेंडपाला छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आपलं छान मुगाचा पेंडपाला छान उकळला आहे. तर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त मुगाच्या पेंडपाल्याचा वास अगदी घरभर असा दरवळत आहे आणि चवीला देखील हे एक नंबर असं लागतं. मुगाच्या पेंडपालाच्या रेसिपीला तुमच्याकडे काय म्हटलं जातं कमेंट करून नक्की सांगा. मुगाचा पेंडपाला देखील गरम गरम रेडी झाली आहे, पण मी इथे ज्वारीची भाकरी देखील गरम अशी करून घेतली आहे आणि इथे गरम गरम भाकरी आणि गरम गरम मुगाचा पेंडपाला चवीला एक नंबर लागतो. तुम्ही हवं तर चपातीसोबत देखील खाऊ शकता. तरी देखील चपातीसोबत जरी खाल्ला तरी देखील चव लागतो किंवा गरम गरम भातासोबत जरी खाल्ला तर ते चवीला एकच नंबर लागती भाजी ही. तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धती मुगाच्या पेंडपाला नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या डब्यात देखील अशी भाजी करून दिली ना तर मुलं डबा लगेचच संपून येतील किंवा ऑफिसमध्ये जरी दिलीत तरी पण चवीला एक नंबर लागणारी मुगाच्या पेंडपाल्याची भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माने रेसिपी सोलापूर चॅनलला सपोर्ट करायला देखील अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बटाट्याची भाजी तुम्ही खूपदा खाल्ली असेल, पण आज आहे ना मी खूप वेगळ्या प्रकाराची बटाट्याची अगदी खमंग अशी भाजीची रेसिपी दाखवणार आहे. मुलं कोणत्याही भाज्या खायला आवडत नाही, पण बटाटा म्हटला की मुलं पटकन डबा संपून येतात. पण एकदा अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. तर इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतले आहेत. बटाट्याची सगळी साल काढून घ्यायची आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घालून घेणार आहोत आपण बारीक चिरून. आणि तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत आणि मिरच्या देखील आपण तोडून घालून घेणार आहोत. तर इथे तुमचे जर लहान मुलांना तुम्ही डबा करत असाल तर 2 ते 3 मिरच्या घातल्या तरीही पुरेशा आहे. माझ्या मुली जरा मोठ्या असल्यामुळे इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे देखील कढीपत्ता असं घालून घेतलं आहे आणि छान असं बारीकसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बटाटा सोलून घेतल्यानंतर बटाटा हाताने कुस्करून किंवा चाकूने बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर मी हाताने इथे बटाटा बारीक असा चिरून घेत आहे. तर आपलं इथं गॅसवर कढई ठेवली आहे. कढई आपली छान गरम झाली आहे. तर त्यामध्ये आपण 2 ते 3 माप एवढे तेल घालून घेणार आहोत. तर इथे गॅस मी मोठा ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी इथे मी अर्धा चमचा घालून घेतली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि 2 मिरचीचे तुकडे देखील आपण इथे घालून घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे आणि आपण मिक्सरला तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते देखील आपण इथे घालून घेणार आहोत. वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. वाटण घातल्यानंतर अगदी घरभर असा वाटणाचा वास दरवळत आहे आणि या वाटणानेच आपल्या बटाट्याच्या भाजीला अतिशय छान अशी चव येते. आणि इथे मी हिंग अर्धा चमचा एवढा घालून घेतला आहे आणि अर्धा चमचे एवढी हळद देखील घालून घेतली आहे. तर पुन्हा एकदा आपण हे सर्व मसाले छान असं मिक्स करून परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनटासाठी. तर इथे 2 ते 3 मिनटं झाले आहेत आणि मसाला देखील आपला छान परतला गेला आहे. तर आपण चिरून घेतलेले बटाटे यामध्ये भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. मुलांची आता शाळा सुरू झाली आहे आणि कमी वेळेमध्ये ही झटपट होणारी बटाट्याची भाजी चवीला एक नंबर लागते. तर इथे साध्या सोप्या पद्धतीने इथे बटाट्याची भाजी मी
तयार करून घेत आहे. तर बटाट्याच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी हे 2 ते 3 मिनिटासाठी छान परतवून घ्यायची आहे. तर बटाट्याच्या भाजीमध्ये आपण इथे टोमॅटो आणि लसूण इथे अजिबात घालून घेतले नाही. भाजी चवीला टोमॅटो आणि लसूण जरी नाही घातलं तरी भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. अशा पद्धतीची भाजी जर तुम्ही करचाल ना तर मुलं नक्कीच डबा संपवून घरी येतील. तर इथे आपण 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया आणि इथे आपली भाजी बघू शकता 5 मिनिटं झाली आहेत. भाजी आपली बटाट्याची छान वाफली आहे आणि इथे बघू शकता रंग देखील बदलला आहे बटाट्याच्या भाजीचा. अगदी पिवळसर असा रंग आला आहे. तर आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा भाजी इथे परतवून घेणार आहोत. तर इथे झाली आहे 10 मिनिटांमध्ये आपली बटाट्याची भाजी रेडी. अगदी सोप्या पद्धतीने केली आहे पण चवीला ती तितकीच खमंग लागणारी भाजी आहे. ही भाजी तुम्ही गरम गरम फुलक्यांसोबत किंवा पुरीसोबत किंवा चपातीसोबत जरी खाल्ली तरी चवीला अतिशय सुंदर अशी लागणारी भाजी आहे. बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा. भाजी करत असताना खूप कमी मसाले वापरले आहेत पण चवीला ही तितकीच टेस्टी लागणारी भाजी आहे. मुलांच्या डब्यामध्ये अशी भाजी नक्की द्या.